भोंदू अशोक खरात्याला नाशिकच्या कारागृहातून नाशिक पोलीस जे आहेत ते आता मुंबईच्या दिशेने घेऊन जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर ईडीकडून भोंदू अशोक खरात्याची चौकशी जी आहे ती आज केली जाणार आहे आणि प्रोडक्शन वॉरंटमध्ये नाशिक पोलीस जे आहेत ते भोंदू अशोक खरात्याला मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये सशस्त्र पोलीस बंदोबस्तामध्ये मुंबईच्या दिशेने घेऊन जात असल्याचं पाहायला मिळतंय। सध्या आपण नाशिक मुंबई आग्रा महामार्गावरती आहोत। या ठिकाणी जर बघितलं तर भोंदू अशोक खरात्याला मोठ्या बंदोबस्तामध्ये मुंबईच्या दिशेने घेऊन नेलं जात आहे। खरं तर त्याला मुंबईमध्ये PMLA कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आणि त्यानंतर या ठिकाणी त्याची ईडीच्या माध्यमातून चौकशी जी आहे ती सुरू होणार आहे। आपण जर बघितलं तर या वाहनामध्ये आपल्याला भोंदू अशोक खरात जो आहे तो या ठिकाणी बघायला मिळतोय। मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये भोंदू अशोक खरात जो आहे त्याला या ठिकाणी पोलीस जे आहेत ते मुंबईच्या दिशेने घेऊन जात असल्याचं बघायला मिळतंय। खरं तर काल नामकरण आवारे आणि भोंदू अशोक खरात यांना सिन्नर कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावलेली होती आणि न्यायालयीन कोठडीनंतर त्यांची रवानगी जी आहे ती कारागृहामध्ये करण्यात आलेली होती। आता आपण जर बघितलं तर भोंदू अशोक खरात याला पोलीस जे आहेत ते आता मुंबईच्या दिशेने घेऊन जात असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता भोंदू अशोक खरात याची ईडीच्या माध्यमातून चौकशी केली जाणार आहे। आता या ईडीच्या चौकशीमध्ये जे काही आर्थिक गैरव्यवहार आहेत, मनी लॉन्ड्रिंग आहे, या संदर्भामध्ये त्याची चौकशी केली जाणार आहे। त्यामुळे या चौकशीमध्ये काय निष्पन्न होतं हे देखील येत्या काळात आपल्याला पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन विशाल रायपुरेसह पवन येवले, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।